नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आजच्या या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील सामान्य रूप हा घटक अभ्यासणार आहोत। तर चला शिकूया व्याकरण। आज आपण व्याकरणातील सामान्य रूप हा घटक अभ्यासणार आहोत। खालील वाक्यातील लाल रंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या। पहिलं वाक्य आहे दादा व्यायाम केला आणि दुसरं वाक्य पहा त्यातलंच दादाने व्यायाम केला। पहिल्या वाक्यातून काहीच अर्थबोध होत नाही, तर दुसऱ्या वाक्यातून आपल्याला अर्थबोध होतो। दुसऱ्या वाक्यात आपण त्या दादा या शब्दाला ने हा विभक्ती प्रत्यय जोडलेला आहे। दुसरं वाक्य पहा, शेतकरी पीक काढले आणि शेतकऱ्याने पीक काढले। दुसरं वाक्य हे अर्थपूर्ण आहे। यात सुद्धा शेतकरी या शब्दाला ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला दिसून येतो। आपण नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लावतो, त्याचबरोबर नामाला आणि सर्वनामाला शब्दयोगी अव्यय सुद्धा लावली जातात। विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी जो मूळ शब्द असतो त्याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला बदल करावा लागतो। काही वेळेला मूळ शब्द तसाच राहतो, तर काही वेळेला त्यात बदल होतो आणि जे रूप तयार होतं त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो। या सामान्य रूपाची व्याख्या पाहूया। नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात। हा बदल पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो। सामान्य रूप होताना जो काही बदल होतो तो मूळ शब्दाचे शेवटचे जे अक्षर असते त्यातील स्वरामध्ये झालेला दिसून येतो। उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल, विभक्ती प्रत्यय वा शब्दयोगी अव्यय लागलेले शब्द, त्यानंतर मूळ शब्द आणि सामान्य रूप कसं होतं हे आपण पाहूया। पहिला शब्द आहे शाळेतून। शाळेतूनचा मूळ शब्द आहे शाळा आणि सामान्य रूप होतं त्याचं शाळे, कारण तून हा विभक्ती प्रत्यय लागताना शाळे असं आपण त्याचं सामान्य रूप केलेलं आहे। घरास मूळ शब्द आहे घर आणि त्याचं सामान्य रूप होतं घरा। मुलांनी मूळ शब्द आहे मुले आणि त्याचं सामान्य रूप पहा मुलां। चाकाला मूळ शब्द आहे चाक आणि त्याचं सामान्य रूप झालंय चाका। जसे विभक्ती प्रत्यय तसेच काही शब्दयोगी अव्यय सुद्धा लागले आहेत पहा। देशासाठी, साठी हा शब्दयोगी अव्यय लावून हा शब्द तयार झालाय। यात मूळ शब्द आहे देश आणि त्याचं सामान्य रूप आहे देशा। मैदानाजवळ, इथे मूळ शब्द आहे मैदान आणि त्याचं सामान्य रूप आहे मैदाना। सामान्य रूप होताना असलेले काही नियम आपण पाहूया। सर्वप्रथम पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप होताना काय बदल होतो ते अभ्यासूया। पहिला आहे अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप आकारांत होतं। उदाहरणावरून लक्षात येईल, काळ ळ म्हणजे अकारांत पुल्लिंगी नाम आहे, त्याचं सामान्य रूप होताना आकारांत झालंय। काळाने, काळा ळा म्हणजे आ। पाय, पाय या शब्दात जर बदल केला तर पायाने म्हणजे पाया या म्हणजे आकारांत। खांब त्याचं खांबास, खांबा म्हणजे आकारांत रूप झालंय। दुसरा नियम पहा, आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप होताना याकारांत होते। दोरा दोऱ्याने, दोरा आकारांत आहे, त्याचं दोऱ्याने याकारांत झालंय। गळा गळ्याला, ओढा ओढ्याला। पुढे तिसरा नियम पहा, इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होतं। धोबी ई इकारांत आहे, त्याचं धोब्याला या याकारांत रूप झालंय। पाणी पाण्यात, केळी केळ्यांना। फक्त या नियमामध्ये काही अपवाद शब्द आहेत। हत्ती, नंदी, मुनी, भटजी।
या शब्दांचं सामान्य रूप करताना याकारांत होत नाही. पुढचा चौथा नियम पहा. इकारांत व उकारांत तत्सम शब्द जर दीर्घांत असतील तर त्याचे सामान्य रूपही दीर्घांत असते. तत्सम शब्द म्हणजे आपण पाहिले आहे. तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून आलेले शब्द. कवी दीर्घांत आहे शेवटी, तर त्याचं सामान्य रूप सुद्धा कवीला दीर्घच राहिलाय, कवी. गुरु गुरुला, नीती नीतीला. पाचवा नियम आहे, उकारांत पुल्लिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप वाकारांत होतं. भाऊ उकारांत आहे बघा, त्याचं सामान्य रूप झालंय भावांनी वा. विंचू विंचवांनी, नातू नातवांचा. याला सुद्धा काही शब्द अपवाद आहेत. पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशु. या शब्दांचं सामान्य रूप होताना वाकारांत होत नाही. पुढील नियम पहा. एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप होताना याकारांत होतं. गोड बोले एकारांत आहे पहा. गोड बोल्यांचा म्हणजे याकारांत रूप झालंय. कोरे कोऱ्यांचा, मोरे मोऱ्यांचा. पुढील नियम पहा. ओकारांत पुल्लिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप ओकारांत होतं पहा. किलो ओकारांत, त्याचं सामान्य रूप किलोस. ओकारांतच राहिला आहे. धनको धनकोचा, बिटको बिटकोचा. हे आतापर्यंत आपण पुल्लिंगी नामाचे सामान्य रूपाचे नियम पाहिले. आता स्त्रीलिंगी नाम त्याचं सामान्य रूप होताना काय नियम आहेत ते पाहूया. अकारांत जर स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप होताना एक वचनात एकारांत होतं आणि अनेक वचनात आकारांत होतं. उदाहरणाद्वारे समजावून सांगते. वीट ट म्हणजे अकारांत आहे हे स्त्रीलिंगी नाम. त्याचं एक वचनामध्ये विटेचा टे एकारांत झालाय आणि विटांचा आकारांत झालाय विटा. जीभ जिबेला जिभांनी. लाट लाटेचा लाटांचा. दुसरा नियम पहा. अकारांत जर स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप इकारांत होतं. भिंत अकारांत आहे पहा, त्याचं भिंतीला ती म्हणजे इकारांत झालाय. विहीर विहिरीत, गोष्ट गोष्टीला. पुढचा नियम पहा. आकारांत जर स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप एकारांत होतं. शाळा आ आकारांत आहे पहा. शाळेत यामध्ये शाळे ए ए हे सामान्य रूप झालं आहे. भाषा भाषेचा. मजा मजेत. चौथा नियम आहे. इकारांत स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप होताना एक वचनात इकारांत राहतं व अनेक वचनात इकारांत किंवा याकारांत होतं. भक्ती भक्तीने. नदी नदीचा नद्यांचा इकारांत झालाय आणि मग याकारांत झालाय. बी बियांचा. पाचवा नियम पहा. उकारांत जर स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप होत नाही, पण झालं तर क्वचित वाकारांत होतं. काकू याचं सामान्य रूप बदललेलं नाही आहे, काकूच राहिलंय आणि त्याला ला हा प्रत्यय लागलाय काकूला. पुढच्या उदाहरणांमध्ये मात्र बदललाय पहा. वाकारांत झालाय. सासू सासवांना, पिसू पिसवांना. पुढचा नियम. ओकारांत जर स्त्रीलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप एक वचनात होत नाही व अनेक वचनात आकारांत होतं. उदाहरण पहा. बायको ओकारांत आहे, त्याचं बायकोला एक वचनामध्ये सामान्य रूप झालेलं दिसत नाहीये, पण अनेक वचनात बायकांना आ आकारांत रूप झालंय. यापुढे नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते हे आपण पाहूया. पहिला नियम पहा. अकारांत जर नपुसकलिंगी नाम असेल
तर त्याचं सामान्य रूप आकारांत होतं. मूल मुलाने, पान पानाचा, झाड झाडाला. बघा सगळीकडे आकारांत रूप झालंय, मुला, पाना, झाडा. दुसरा नियम पहा, इकारांत जर नपुसकलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप होताना याकारांत होतं. पाणी पाण्यात, मोती मोत्याचा, मणी मण्यांचा. सगळीकडे याकारांत रूप झालेलं दिसतंय. तिसरा नियम आहे, उकारांत जर नपुसकलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप आकारांत होतं. लिंबू उकारांत आहे पहा, त्याचं लिंबाचे, बा म्हणजे आकारांत रूप झालंय. कोकरू कोकराने, लेकरू लेकराने. पुढचा नियम, उकारांत जर नपुसकलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप वाकारांत होतं. कुंकू कुंकुवाचा, आसू आसवाने, लाडू लाडवाचे. पुढील नियम पहा, एकारांत जर नपुसकलिंगी नाम असेल तर त्याचं सामान्य रूप याकारांत होतं. तळे एळे म्हणजे एकारांत, तळ्यात या, तळ्यात मध्ये याकारांत रूप झालंय. खोके खोक्यात, डोके डोक्यात. काही वेळेला सामान्य रूप कधी होत नाही हे आपण पाहूया. एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणावरून सांगते. अ ने ब ला धरले. अ हा एकाक्षरी शब्द आहे आणि ब हा एकाक्षरी शब्द आहे. यांचं सामान्य रूप कधीच होत नाही. दुसरं आहे, परकीय भाषेतील शब्द जर असतील तर त्याचं सामान्य रूप होत नाही. उदाहरण पहा, शेक्सपियरची नाटके मला आवडतात. या ठिकाणी शेक्सपियर हा परकीय भाषेतील शब्द आहे, पण त्याचं सामान्य रूप झालेलं दिसत नाही. तिसरा नियम आहे, ग्राम किंवा देशवाचक विशेष नाम असतील तर त्यांचं सामान्य रूप होत नाही. उदाहरण पहा, मी मुंबईला चालले, तो फ्रान्सहून आला. मुंबई आणि फ्रान्स ही जी नावं आहेत ती शहरांची देशांची नावं आहेत, त्यावेळेला सामान्य रूप झालेलं दिसत नाही. पण चतुर्थीचा स व सप्तमीचा त हा प्रत्यय लागला तर मात्र सामान्य रूप होते. कसे ते पहा, नागपूर नागपुरास, इथे नागपुरा असे सामान्य रूप झाले. पंजाब पंजाबात, इथे पंजाबा असे सामान्य रूप झाले. पुढील नियम पहा, विशेषणांचे सामान्य रूप कसे होते ते पाहूया. पहिला नियम, अकारांत इकारांत किंवा उकारांत विशेषण असतील तर त्यांचे सामान्य रूप होत नाही. उदाहरण पहा, तो श्रीमंत माणूस होता. श्रीमंत अकारांत शब्द आहे विशेषण. त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे. लोकरी इथे इकारांत विशेषण आहे आणि त्याचं सामान्य रूप झालेलं दिसत नाहीये. मला कडू कारल्याची भाजी आवडते. कडू उकारांत विशेषण आहे आणि याचंही सामान्य रूप झालेलं नाही. दुसरा नियम, विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणाचे सामान्य रूप याकारांत होतं. चांगला माणूस, चांगला आकारांत आहे विशेषण, त्याचं जर सामान्य रूप केलं तर चांगल्या माणसास याकारांत झालंय. वेडा मुलगा वेड्या मुलास, इथे सुद्धा आकारांत विशेषणाचे सामान्य रूप याकारांत झालंय. आजच्या या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील सामान्य रूप याविषयी माहिती घेतलेली आहे. यापुढील भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील संधी हा प्रकार अभ्यासणार आहोत.